पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। शनिवार वाड्यात मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करत नमाज पठणाचा निषेध करण्यात आला। ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून शुद्धीकरण करण्यात आलं, तर पतित पावन संघटनेकडून शिववंदन करण्यात आलं। यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा मेधा कुलकर्णी यांनी दिलेला आहे। दरम्यान शनिवार वाड्यात भगवा झेंडा लावू देण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। पोलिसांनी हिंदू संघटनांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे। त्यानंतर अखेर शनिवार वाड्यात भगवा झेंडा लावण्यात आलेला आहे। असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन आक्रमकपणे आंदोलन केलेलं आहे। त्या ठिकाणी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या ठिकाणी जाऊन शुद्धीकरण करण्याचा देखील प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांनी केला। त्यानंतर काहीशी पोलीस आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाल्याची घटना घडली। अखेर या परिसरामध्ये भगवा झेंडा लावू देण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या। दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे। अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात। अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे। सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। शनिवार वाड्यामध्ये जी ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलिजियस प्रेयर केल्या गेल्या। त्या रिलिजियस प्रेयरच्या अनुषंगाने आजचा जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्ण जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे, पण जे पण तक्रार दिल्या जाईल ASI चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे।